हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण करणार आहोत मस्त अशी चिकन ग्रेव्ही आणि त्याच्याबरोबर चिकन मसाला राईस. तर नेहमीच बिर्याणी वगैरे करतो, तर आज थोडासा वेगळा असा राईस दाखवणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चिकन ग्रेव्हीसाठी इथं मसाला करणार आहोत आपण, म्हणजे भाजून घेणार आहोत. तर तव्यामध्ये पातळ असा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा. तर इथं मोठ्या आकाराचे 2 मोठे कांदे घेतलेत पातळ चिरून. त्याचबरोबर खोबरं घेतलेलं आहे. तर खोबरं पण पातळ असं बारीक चिरून घ्यायचं, त्याच्या चकत्या करायच्या, जेणेकरून कांदा आणि खोबरं अशा पद्धतीने भाजलं तर ते लवकर भाजले जातात. भाजताना त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकायचं आणि छान असे म्हणजे थोडासा तांबूसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. त्याचबरोबर कांदा आणि खोबरं भाजल्यानंतर 1 मोठा चमचा धणे आणि 1 मोठा चमचा तीळ हे पण त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं. धणे आणि तीळ फक्त एखादी मिनटं फक्त परतून घ्यायची, जास्त भाजायची नाही आपल्याला. थोडासा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो पातळ चिरून असा टाकायचा आणि टोमॅटो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. आता हा सगळा मसाला छान असा भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि एका दुसऱ्या ताटात हा थंड करण्यासाठी ठेवून द्यायचा, जेणेकरून थंड झाल्यानंतर हा मसाला आपल्याला वाटता येईल. आता हा मसाला थंड झाला आहे. मिक्सरच्या भांड्यात हा मसाला काढून घ्यायचा आणि त्याच्याबरोबर अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या. आपण चिकनमध्ये लाल तिखट टाकणारच आहोत, पण हिरवी मिरचीने थोडीशी टेस्ट येते. सो 2 हिरवी मिरची याच्यामध्ये आवर्जून टाका. आता हा हिरवा मसाला टाकायचा आणि एकदम बारीक असा मसाला वाटून घ्यायचा. सुरुवातीला थोडंसं पल्स मोडवर फिरून वाटून घ्यायचा मसाला, जेणेकरून सुरुवातीलाच पाणी टाकायचं नाही, म्हणजे मसाला हा बारीक होत नाही. तो न पाणी टाकता सुरुवातीला वाटून घ्यायचा आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकत एकदम बारीक असा मसाला वाटून घ्यायचा हा. आता मसाला वाटून झाल्यानंतर याच्यामधला 1 ते 2 चमचे फक्त आपण बाजूला काढून ठेवणार आहोत. म्हणजे पुढे कळेलच तुम्हाला हा मसाला आपण कशात वापरणार आहोत. आता चिकन ग्रेव्ही करण्यासाठी घेऊया. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आणि तेल गरम झालं की हा मसाला त्या तेलात डायरेक्ट टाकायचा. फोडणीसाठी मी कांदा वापरलेला नाही आहे. मसाला म्हणजे मसाल्यामध्ये कांदा भरपूर टाकलेला आहे, सो मी फोडणीसाठी कांदा वापरणार नाही आहे. असं देखील तुम्ही ट्राय करून बघा. अशी पण ग्रेव्ही खूप छान होते. तर तेल गरम झालं की आपण वाटलेला मसाला त्यात टाकून छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आणि हिरवी मिरचीची म्हणजे टेस्ट येते या मसाल्याला. तर हिरवी मिरची नक्की टाका आणि फक्त हिरव्या मिरचीचा मसाला करायचा असेल तर तुम्ही फक्त म्हणजे लाल मसाला, लाल तिखट अवॉइड करून हिरवी मिरची जास्त टाकू शकता. हिरव्या मसाल्याचं पण चिकन म्हणजे इथे तयार होईल. तर इथं आपला छान असा तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आणि याच्यामध्ये नंतर चटणी टाकायची. म्हणजे चटणीचं प्रमाण आपल्यावर डिपेंड आहे. तुम्ही कसे खात असाल, कमी तिखट, जास्त तिखट कसं खात असाल त्याप्रमाणे चटणी टाकून छान असा मसाला परतून घ्यायचा. चटणी टाकल्यानंतर देखील थोडंसं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनटं हा मसाला मस्त असा मीडियम हीटवर परतून घ्यायचा. मसाला परतत असताना जास्त हाय फ्लेम ठेवायची नाही, जेणेकरून काय होतं, थोडंसं आपण याच्यामध्ये मसाल्यामध्ये पाणी टाकल्यामुळं ते असं चटचट उडण्याची शक्यता असते आणि अंगावर उडतो तो मसाला. सो इथं तुम्ही काय करायचं, मीडियम गॅस ठेवायचा किंवा मसाला परतत असताना थोडंसं झाकण मारा आणि एक छान मसाला 5 मिनटासाठी छान वाफवून घ्या. म्हणजे तेल सुटेपर्यंत तो म्हणजे बाहेर पण उडणार नाही आणि मस्त असा तेल सुटेपर्यंत परतून निघेल. झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा तेल सुटेपर्यंत मसाला परतलेला आहे. छान असा खमंग येतं, त्याचा स्मेल येतो आहे. तर आता इथं याच्यामध्ये आपण जे चिकन शिजवून घेतलं होतं, फक्त चिकन शिजवताना कुकरमध्ये फक्त 1 ते 2 शिट्टी करायची. म्हणजे जास्त शिजवायचं नाही, कारण पातेल्यात जर शिजवणार असाल तर आपल्याला कळतं, म्हणजे आपण बघू शकतो तो शिजला आहे का नाही. पण कुकरमध्ये शिजवताना फक्त 2 शिट्ट्या करायच्या मीडियम हीटवर, कारण जास्त शिट्ट्या केल्या तर ते एकदमच तुकडे तुकडे होतात. तर तसं ते चांगलं लागत नाही. आणि चिकन शिजवत असताना मी 1 ते 1.5 ग्लास त्याच्यामध्ये पाणी टाकलं होतं, कारण जास्त आपल्याला पाणी म्हणजे एकदमच रस्सा करायचा नाही आहे. सो फक्त 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलं होतं. मसाला परतून झाल्यानंतर ते शिजलेलं चिकन याच्यामध्ये टाकून छान चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मस्त असं मीडियम हीटवर झाकण मारून 5 ते 10 मिनटं याला शिजवून घ्यायचं. आता सुरुवातीला आपण 2 शिट्ट्या करून चिकन शिजवलेलं आहे. त्यामुळं आता जास्त शिजवायची गरज नाही आहे त्याला. फक्त झाकण मारून 5 ते 10 मिनटं वाफ देऊन घ्यायची. वाफ दिल्यानंतर ते म्हणजे छान असं तरी येते त्याला. तुम्ही बघू शकता खूप छान अशी तरी आलेली आहे आणि मस्त अशी चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली. तर आता हे मस्त वरती तुम्हाला जर आवडत असेल कसुरी मेथी तर कसुरी मेथी टाका किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण मस्त चिकन मसाला राईस करून घेऊया. तर त्याच्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे पातळ असे उभे चिरून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचे. छान थोडंसं जास्त असं काळपट करायचं नाही आहे. थोडासा तांबूसर कलर येऊ द्यायचा. त्याच्यामध्ये 1 तमालपत्र, 2 हिरवी वेलची आणि 1 दालचिनीचा तुकडा छोटा. जास्त मसाले वापरणार नाही आहेत आपण. आता थोडंसं कांद्याचा कलर चेंज झाला की याच्यामध्ये उभा चिरलेला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो टाकायचा. टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाला की याच्यामध्ये 1 मोठा चमचा अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकायची. हे छान परतून घ्यायची. आता सुरुवातीला आपण चिकन ग्रेव्हीसाठी जो मसाला वापरला होता, म्हणजे वाटण जे तयार केलं होतं, त्याच्यातून 2 चमचे आपण तो मसाला काढून ठेवला होता. तो आपण इथे वापरणार आहोत. तर अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये हा मसाला टाकायचा आणि छान असं मस्त खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचा. तर आता इथं बघू शकता तुम्ही ह्या मसाल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते आपल्या राईसला. तर आता कांदा लसूण मसाला आहे हा 1 ते 2 चमचे कांदा लसूण मसाला याच्यामध्ये टाकला आहे आणि छान असं परतून घ्यायचा कांदा लसूण मसाला टाकल्यानंतर. आणि चिकन थोडंसं मी जे शिजवलेलं त्यातलंच मी चिकन बाजूला काढून घेतलं होतं सुरुवातीला. तर जास्त चिकन मी राईसमध्ये टाकणार नाही आहे, कारण चिकन ग्रेव्हीसुद्धा आहे. सो म्हणजे भातामध्ये जास्त चिकन नसलं तर तरीसुद्धा चालून जातं. मग आता इथे म्हणजे शिजवलेलं जे चिकन आहे ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं. अगदी कमी मसाल्यामध्ये आपला हा मसाला म्हणजे चिकन जो राईस आहे तो तयार होतो. आणि इथं काय करायचं, आता मी बिर्याणी राईस वापरलेला नाही आहे. मला कोलम आवडतो, सो मी कोलम राईस वापरलेला आहे. तर आधी तो शिजवून घेतलेला आणि सुट्टा म्हणजे व्हावा त्याच्यासाठी मी तो कुकरमधून बाहेर काढून घेतलेला. मी कुकरमध्ये शिजवलेला आहे आणि छान असा मोकळा फडफडीत झालेला आहे. आता मसाल्यामध्ये चिकन फ्राय केल्यानंतर छान त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं. आता भातामध्ये पण आपण शिजवताना जर मीठ टाकलं असेल तर त्यानुसार आपण इथं थोडंसं मीठ ॲडजस्ट करायचं. तुम्ही तुमच्या आवडीचे तांदूळ निवडू शकता, म्हणजे बिर्याणी राईस, दिल्ली राईस तुम्हाला कुठला आवडत असेल तो घ्या. फक्त तो थोडासा सुट्टा झाला पाहिजे एवढंच. इथं कमीत कमी मसाल्यामध्ये आपला मसाला चिकन राईस तयार झालेला आहे. तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.